नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आलेला आहे। आपण आता आहोत गोदावरी परिसरामध्ये, गोदावरी नदीकाठच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी उभा आहोत। आपण माझ्या मागे बघू शकतात की दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागलेलं आपल्याला दिसून येत आहे। नाशिकमध्ये बुधवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मध्यरात्री देखील मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर जो आहे तो कायम होता आणि आज सकाळी देखील पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे आता नाशिकच्या गंगापूर धरणातून 7,500 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गोदाकाठी आजूबाजूच्या परिसरातून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे देखील नदीकाठी आता मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं। गोदावरीनं रौद्ररूप धारण केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या दृश्यामधून दिसून येत आहे। आपण आता गोदाकाठी परिसरामध्ये आहोत। समोर दुतोंड्या मारुती आपल्याला दिसतोय। दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागलेलं आहे। त्यापुढे दशक्रिया शेड जे आहे ते देखील पाण्याखाली गेलेला आहे। त्याचप्रमाणे हा रामसेतू पूल आहे। रामसेतू पुलाला देखील पाणी लागल्याचं आपल्याला दिसून येतं, तरी देखील जीव धोक्यात घालून नागरिक जे आहे ते या ठिकाणून जाताना आपल्याला दिसून येत आहेत। गोदाकाठी परिसरामध्ये ज्या पद्धतीनं पूर पाणी पातळी जी वाढलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नागरिकांना गोदाकाठी येण्यास मज्जाव केला जातो आहे। टप्प्याटप्प्यानं गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता वाढवण्यात येणार आहे। सध्या गंगापूर धरणातून 7,500 क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मात्र धरण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं पावसाचा जोर सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक जी आहे ती पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळेच आता पुढे दर अर्ध्या तासाला गंगापूर धरणातून 1,000 क्युसेकनं दर तासाला पाणी वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे आता गोदाकाठची परिस्थिती जी आहे ती पुढील काही तासामध्ये आणखीन रौद्ररूप जे आहे ते गोदावरी धारण करेल असं चित्र या ठिकाणी दिसून येतं। बाजूला आपण पाहतोय गाडगे महाराज पूल आपल्याला दिसून येतो आहे। या गाडगे महाराज पुलावर देखील पूर बघण्यासाठी नागरिकांची गर्दी आपल्याला दिसून येते। वाहनं देखील या ठिकाणून जात आहेत। वाहनांची देखील ये जा जी आहे ती या मार्गे सुरू आहे। गोदावरी परिसरामध्ये काही वेळापूर्वीच एक पर्यटक जो आहे तो गांधी ज्योतजवळ अडकलेला होता। अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीनं या ठिकाणी मदत कार्य पोहोचवून या पर्यटकाला बचाव कार्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। या पर्यटकाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। त्याचा जीव जो आहे तो वाचवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज देखील पुढील 3 तास जो आहे रेड अलर्ट जो आहे घाट परिसरात देण्यात आलेला आहे आणि नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। एकूण आपण जर पाहिलं तर गेल्या 2 आठवड्यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला होता आणि गोदावरीला देखील अशाच पद्धतीनं पूर आलेला होता आणि आता गोदावरीला पुन्हा एकदा पूर आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नदीकाठचं हे दृश्य आपण पाहू शकतात। रामकुंड परिसर समोर जो आहे आपल्याला दिसतो आहे। दुतोंड्या मारुती त्याच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं आहे। दुतोंड्या मारुती जो आहे तो पुराचं पारंपरिक पर्जन्यमापक मानला जातो। दुतोंड्या मारुतीला किती पाणी लागतं त्यावरून नदीला किती पूर आहे, किती पुराची भीषणता किती आहे ती समजली जाते। समोर रामकुंड परिसर आपल्याला दिसतो। या ठिकाणी विविध पूजा अर्चा ज्या आहेत त्या दररोज भाविकांकडून केल्या जातात। दशक्रिया विधी देखील या ठिकाणी केले जातात। दूरवरून येणारे भाविक जे आहेत ते या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी या ठिकाणी येत असतात। परंतु आपण आता जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं गोदावरीला पाणी सोडण्यात आलेलं आहे ते पाहता दशक्रिया विधीचं शेड जे आहे ते देखील पुराच्या पाण्यामध्ये आहे आणि समोर रामकुंड परिसर आपल्याला दिसतो आहे। ज्या रामकुंड परिसरामध्ये पुढील वर्षी याच काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा अमृत स्नान होणार आहे आणि आता हा परिसर जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। रामकुंड परिसर असेल, गोदाकाठ परिसर असेल, या भागामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेली आहेत। परंतु आता ही कामं जी आहे त्याला देखील आता कुठेतरी पावसाचं विघ्न आलेलं आहे, खंड पडलेला आपल्याला दिसून येतो। ही कामं आता थांबलेली आहेत। परंतु एक आहे की पुढील वर्षी जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळा हा देखील पावसाळ्यामध्येच होणार आहे आणि त्यामुळं
प्रशासन देखील या पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करत आहे की कशा पद्धतीनं जर पूर आला तर अमृत स्नानाच्या ज्या पर्वणीच्या तारखा आहेत त्या काळामध्ये कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे त्याचा देखील अभ्यास या ठिकाणी प्रशासन आता करतं आहे. परंतु आज नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक रस्ते जे आहे या गोदाकाठ परिसरातले अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. अनेक भागातून अनेक धरण परिसरातून छोट्या बंधाऱ्यांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे गावामध्ये देखील पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून येतं आणि एकूणच परिस्थिती पाहता पुढील 3 तास जे आहेत तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. घाट परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनानं आपला जो 24 तास कक्ष जो आहे तो देखील कार्यान्वित केलेला आहे आणि या भागातून संपूर्ण पूर परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातं आहे. ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मदत देखील पोहोचवली जाते. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.